यानंतरची बातमी आहे शिवभोजन थाळीच्या संदर्भातली। शिवभोजनच्या थाळीच्या स्वच्छतेची ऐशी तैशी झाल्याचं समोर आलेलं आहे। चक्क शौचालयात या थाळ्या धुतल्या जात आहेत, ते ताट धुतले जात आहेत। ही बाब समोर आली आहे। यवतमाळच्या महागाव मधला हा प्रकार अतिशय गलिच्छ असा हा प्रकार म्हणावा लागेल, कारण सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे। गरिबांची ही शिवभोजन थाळी तिच्या स्वच्छतेशी मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि एका शौचालयामध्ये या थाळ्या धुतल्या जात होत्या, जी प्लेट आहेत ते धुतले जात होते। असा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातल्या महागावमध्ये घडलाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। गरिबांची थाळी म्हणून ओळखली जाणारी शिवभोजन थाळी ही राज्यभर अत्यंत माफक दरामध्ये सर्वसामान्यांना जेवण देत असते। पण हे जेवण जेव्हा देत असते, हे शिवभोजन थाळी जिथं बनवली जाते तिथं अनेक बाबतीत आरोग्याशी, तिथल्या स्वच्छतेशी काहीतरी एक प्रकारे दुर्लक्ष केलं जातं। ही बाब समोर आलेली आहे। शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेसोबत ऐशी तैशी करणारे हे लोक सुद्धा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। चक्क शौचालयामध्ये या प्लेट धुतल्या जात होत्या अशी ही बाब समोर आलेली आहे। स्वच्छतेच्या बाबत अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे, कारण लोकांच्या आरोग्याशी थेट संबंधित हा विषय आहे। त्यामुळे स्वच्छता राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। भास्कर, एकंदरीतच शिवभोजन थाळी जी आहे ते राज्य सरकारनं ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत, जे शहरामध्ये येतात, त्यांना उपाशी पोटी परत जाता येऊ नये यासाठी आणि जे लोक अडचणीत आहेत त्यांच्या 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळीची सुरुवात केली। मात्र हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला यवतमाळच्या महागाव मधला अतिशय घाणेरडा असा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी भांडी जी धुतल्या जातात ती शौचालयाच्या आतमध्ये धुतल्या जातात आणि अशा प्रकारचं समजा जर कृत्य जर केलं जात असेल तर या चालकावर कारवाई होणे गरजेची आहे। या संदर्भात नेमके आता यवतमाळ जे जिल्हा प्रशासन आहे कशा प्रकारची कारवाई करते हे सुद्धा आता बघणं गरजेचं राहणार आहे। एकंदरीतच शिवभोजनची थाळी आहे ती अत्यंत अशा कमी भावामध्ये इथल्या ग्राहकांना दिला जातो। मात्र हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय असा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे आणि गरीब लोकांच्या अशा प्रकारे आर्थिक जी स्थिती आहे त्या परिस्थितीचा एकंदरीत अशा पद्धतीने त्यांची हेळसांड केल्यासारखी या ठिकाणी स्थिती आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर अतिशय चिंताजनक ही बाब म्हणावी लागेल, कारण अगदी कमी पैशामध्ये जरी हे जेवण मिळत असलं तरी ते स्वच्छ असायला हवं। आरोग्याशी त्याच्याबद्दल कुठल्याही बाबतीत हेळसांड करता कामा नये ही माफक अपेक्षा आहे, पण असं होताना दिसत नाही।